मित्रांनो, शिवसेना पक्ष फोडल्याचं आणि आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण गेल्या 4 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं आहे. त्यानंतर आता 6 खासदारांच्या फुटीचं प्रकरण सुद्धा कोर्टात जाऊन अमर्याद अशी विश्रांती घेत राहील. आणि आता पुन्हा या सचिन अहिर हे एकटेच फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून. त्यामुळं त्यांना सुद्धा अपात्र ठरवावं अशी उद्धव ठाकरे शिवसेनेची मागणी आहे. अपात्र प्रकरणाचा इतिहास जो आपण आजवर पाहत आहोत तो खूप काही बोलका आहे. कायदा जरी असला तरी तो कसा वाकवला जातो हे सुद्धा आपण पाहत आलेलो आहोत. पण या सचिन अहिर यांच्या बाबत या कायद्याचाही मोठा पेच आहे. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे 5 आमदार आहेत. त्यातले फक्त हे एकटे सचिन अहिर हे शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे ते अपात्र ठरतील असा एक तर्क दिला जातो. मात्र अहिर हे 2022 मध्ये आमदार झाले तेव्हा शिवसेना एकच होती. ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा सदस्यामधून विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेतलेच आहेत. आणि विधान परिषदेमध्ये अधिकृतपणे 2 गटांना अजूनही मान्यता मिळालेली नाही असा शिंदे गटाचा दावा आहे. शिवाय सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीला व्हीप लागू होत नाही. त्याचबरोबर या पदांसाठी पक्षांतर बंदी कायदाही लागू होत नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या मतानुसार मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून सचिन अहिर हे उद्धव ठाकरे शिवसेनेतच होते. आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्षात असून त्यालाच अधिकृत म्हणून मान्यता द्यावी असं प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांनी दिलेलं होतं. त्यावर या सचिन अहिर यांची सही होती. ते आज शिंदे गटात गेल्यामुळं आणि विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षात 2/3 फूट पडलेली नसल्यामुळं सचिन अहिर यांना अपात्र करायला हवं असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं म्हणणं आहे. दोन्ही बाजूने आपापली दावे केली जात आहेत. पण तरी सुद्धा कायदा नक्की काय सांगतो हे अधिक महत्वाचं. आता कायदा वाकवला जातो हे जरी खरं असले तरी ज्यांच्याकडं सत्ता आहे त्यांनाच तो वाकवता येतो. आणि इथं तर कायदा अगदी स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूने कोर्टात लढा देणारे वकील असीम सरोदे यांनी थेट कायदा दाखवून उद्धव ठाकरे यांचं यामध्ये काहीही चालणार नाही असंच स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याचे विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळं सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले असले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेद 5 नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे असं असीम सरोदे यांनीच म्हटलेलं आहे. सरोदे हे तर ठाकरे शिवसेनेचे वकील आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नेमकं खिंडीत गाठलेलं आहे असंच म्हणावं लागेल. शिवाय पहिलीच प्रकरणं भिजत पडलेली आहेत. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा काय होऊ शकतं हे आपल्या लक्षात येऊन जातं. तरीही पाहूया. शेवटी ज्याच्या हाती काठी त्याचीच म्हैस. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.